तुला काय खायचंय? पनीर 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 अजून? अजून बासुंदी. आज डिनरसाठी पनीर करायचं ठरवलं होतं, पण खरं सांगायचं तर किचन थोडं अव्यवस्थित होतं. म्हणून कुकिंग सुरू करण्याआधीच ठरवलं, फर्स्ट क्लीन देन कुक. दिवसभराच्या कामामुळे सिंकमध्ये थोडी भांडी साचलेली होती आणि अशा किचनमध्ये स्वयंपाक करणं म्हणजे मूड ऑफ करणं. म्हणून आधी थोडी क्लिनिंग केली, कारण क्लीन किचन इज इक्वल्स टू फ्रेश माइंड. आता खरी मज्जा सुरू होते पनीर बनवायला. सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो, काजू घेतले. कांदा चिरून घेतला. हे सगळं कुकरमध्ये थोडं शिजवून घेतलं. ते सगळं शिजेपर्यंत पीठ मळून ठेवलं. कोथिंबीर पण बारीक चिरली. इथे पनीरचे स्लायसेस करून घेतले. जास्त मोठे नाही, जास्त बारीक नाही, असे. हे सगळं करताना काउंटरवर परत झालेला पसारा थोडा आवरून घेतला, कारण काउंटर रिकामच हवं असतं. काउंटर व्यवस्थित क्लीन करून झाल्यावर पाणी गरम करायला ठेवलं. मग मिक्सर जार घेऊन त्यामध्ये शिजवलेला कांदा, टोमॅटो, लसूण, काजू, त्यात थोडी कोथिंबीर, ओलं खोबरं आणि पनीर स्लायसेस पण ॲड केले. आता वाय पनीर स्लायसेस? त्यामुळे ग्रेव्ही जास्त थिक अँड क्रीमी होते. हे सगळं मिक्स करून एक स्मूथ थिक पेस्ट तयार केली. आता पॅनमध्ये थोडं तेल गरम केलं आणि ही पेस्ट त्यात टाकून छान फ्राय केली. त्यावर आमची खास कोल्हापुरी चटणी घातली, ॲज पर टेस्ट. आणि पनीर टिक्का मसाला घालून छान फ्राय केलं. त्यात चवीपुरतं मीठ घातलं. थोडं शिजवल्यावर पनीर स्लायसेस ग्रेव्हीमध्ये मिक्स केले आणि गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. ग्रेव्ही आली एकदम परफेक्ट, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. शेवटी थोडी कोथिंबीर आणि गॅस बंद. कुकिंग झाल्यावर पुन्हा एकदा किचन क्लीन केलं, कारण क्लीन स्पेस म्हणजे पीसफुल माइंड. आणि बघता बघता डिनर टाइम झालाच होता.
पनीर चपाती बासुंदी अशी एक सिंपल प्लेट तयार केली. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. टेक केअर अँड बाय. काय खायचंय तुला? बघा तुला काय खायचंय? पनीर 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 अजून अजून बासुंदी